अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धी पत्रक विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। अजित पवारांकडील खात्याबाबत राष्ट्रवादी पक्ष उद्या फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी असं मागणी करण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येणार। अजित पवार पंचतत्वात विलीन। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। भाजपनं अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल। संजय राऊतांचे ट्विट। अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकांचा मृत्यू। नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुधाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पुण्यावरून नागपूरला जात असलेल्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ धमकी देणाऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरेंसह 10 ते 15 जणांचा समावेश। 1 जण ताब्यात, 6 जणांविरोधात गुन्हे दाखल। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार। अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखपटा। महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाची फायनलमध्ये धडक। 8 सामन्यात 6 विजयासह आरसीबी फायनलमध्ये। आता दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी 4 संघांमध्ये चुरस।